आपण स्वामींना ब्रह्मांड नायक म्हणतो. त्या ब्रह्मांड नायकाचं जे ब्रह्मांड फिरवतात, त्या ब्रह्मांड नायकाचं नाव जर आपण आपल्या मुखातून घेतलं तर तुम्ही विचार करावं कोणतं संकट येणार आहे तुमच्या समोर आणि आलं तरी ते ताकद निर्माण करणार आहेत. असं सरळ वेगळ्या पद्धतीने निघून जाईल. ते माहिती पण नाही पडणार संकट होतं की काय होतं ते. मी 100% स्वामींना मानतो. 100%. मी एकही पर्सेंट स्वतःला मानत नाही. जेव्हा तुम्ही त्यांना पुरेपूर मनापासून मानता आणि तुम्ही त्यांच्यावर नितांत आणि निस्वार्थी भक्ती करता तेव्हा तुम्हाला साक्षात्कार होत असतं. आपण नेहमी वेगवेगळ्या विचारांत असतो, वेगवेगळ्या गोष्टीत असतो आणि आपण परमेश्वराला अरे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते, पण आपण ते बोलतोय त्यांच्याशी, पण ते तुमच्या अवतीभोवतीच आहेत, पण तुम्ही त्यांना हाकच मारत नाही. फक्त पाहिजे यासाठी हाक मारताय ना. काहीतरी पाहिजे बस पाहिजे यासाठी हाक मारतायत. तारक मंत्र हा जो विषय ना, तारक मंत्र तुम्ही कधीतरी म्हणून बघा. मी म्हणतो असं नाही, कधीतरी तुम्ही सुरुवात नसेल केली तर आजपासून सुरुवात करा तारक मंत्र म्हणायला. एक एक ओळ आहे ना मस्तपैकी वाचन करा त्याचं. त्या तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे ना, तुम्ही विचार नाही करू शकणार. तुमची जी काही संकट आहेत ना ते 5 मिनिटात निघून जातात. तुम्ही विसरता की माझ्यावर कोणतं तरी संकट आहे. त्या फोटोमधून मला मुवमेंट्स मिळतात. त्या फोटोकडे बघायचो, स्वामींच्या त्या तस्वीरीकडे बघायचो आणि मी मस्तपैकी स्वामींचं नामस्मरण 10-15 मिनिटं करायचो आणि त्यानंतर मी झोपून जायचो. उज्जैनला गेलेलो महाकालेश्वर मंदिरात. एवढा मंत्रमुग्ध झालो आम्ही. महाकालेश्वराच्या गाभाऱ्यात मी स्वामींना बघितलं. अच्छा. महाकालेश्वराच्या गाभाऱ्यात स्वामींना बघितलं मी. तिथे त्यांचं दर्शन घेतलं. मी आराध्यच त्यांना मांडलंय. मला प्रत्येक रूपात ते दिसतात. काय चाललंय, तू गणपतीच्या मंदिरात आहे, घेतो स्वामींचं नाव. अरे तू महाकालीच्या मंदिरात आहे, तिला पण तू स्वामीच म्हणतोय, स्वामी माऊली म्हणतोय, स्वामी आई म्हणतोय. पण नंतर विचार करतो ते सगळ्या स्वरूपात आहेत. ज्या स्वरूपात मी बघेल त्या स्वरूपात ते आहेत. स्वामी आहे. समोर कोणताही व्यक्ती आला तर मी त्याला पूर्ण स्कॅन करतो. ते डोळे त्याला स्कॅन करतात आणि त्याच्या भूतकाळाविषयी आणि पुढे तू काय करायला पाहिजे, कोणती साधना करायला पाहिजे, तू कोणतं नामस्मरण करायला पाहिजे तर तुला गती मिळेल आणि तर तुझी प्रगती होईल, हे मी सांगायला लागलो. जे काही प्रॉब्लेम्स असतील ना त्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो, त्याला निस्तरण्याचा विचार करतो आणि आध्यात्मिक मार्गातून नामस्मरणाच्या माध्यमातून साधनेच्या माध्यमातून त्या कशा काही व्यवस्थित होतील आणि तो कसं काय सुरळीत होईल याचा विचार करतो. आणि जे काही माझ्याकडे जे काही लोक येतात ना, मी खरं सांगतो तुम्हाला, मी कोणाला काही घालायला सांगत नाही. मी त्यांना साधनं सांगतो, नामस्मरण सांगतो, साधना किती वेळा आणि कोणत्या दिवशी करावी ते सांगतो, कोणत्या परमेश्वराची साधना करायची, देवीची करायची, देवाची हे सांगतो. बस हेच महत्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट जो आहे तो तुमच्या आग्रह खातर होतोय, कारण इतके पॉझिटिव्ह कमेंट्स होते. हेमंत दादा जे आहेत, तुम्हाला माहिती आहे किती मेसेजेस तुम्ही केलेत, मला कॉमेंट केले की तुम्हाला त्यांचा पॉडकास्ट हवा होता आणि तुम्हाला परत त्यांचे अनुभव ऐकायचे आहेत. तर त्याच्यामुळे खूप डिलेज म्हणजे स्केड्यूल आम्ही 4-5 वेळा ट्राय केलं, काही ना काही कारणमुळे ते डिले होत गेलं. पण फायनली आज हा पॉडकास्ट होतो आणि मला खात्री आहे की हा पॉडकास्ट तुम्हाला आवडणार आहे. तर पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार दादा. नमस्कार. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. सर्वात आधी मला पण सांगायचं आहे की मी पण खूप एक्सायटेड आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. 9 महिन्यापूर्वी पॉडकास्ट केला होता. त्यावेळी तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या होत्या मला माझ्या चॅनलबद्दल पण, म्हणजे आपलं जे चॅनल आता स्टार्ट आहे त्याचं तुम्ही प्रेडिक्शन आधी दिलं होतं आणि तशा गोष्टी होत आहेत. तर स्वागत आहे तुमचं परत एकदा. कसं आहे की माझ्यासाठी तो पॉडकास्ट नसतो, म्हणजे पॉडकास्ट किंवा ते इंटरव्ह्यू आपण घेणं म्हणतो किंवा काहीतरी बोलणं म्हणतो किंवा काय, अध्यात्माविषयी आणि स्वामींविषयी मला जे बोलायचं असतं ना ते एकदम सोप्या पद्धतीने बोलायचं असतं. एकदम काय असं वेगळं असं किंवा हे एवढं आहे ते असं काही करायचं नसतं. म्हणजे प्रत्येक माणसांपर्यंत स्वामी पोचवायचे असतात. बरोबर. प्रत्येक सामान्य माणसापर्यंत. कारण हे प्रत्येक सामान्य माणसाला हे सांगायची, म्हणजे मला सांगायचं असतं की स्वामी तुमच्या जवळ आहेत, तुम्ही शोधा ना त्यांना आणि हाक मारा. हा बस, तुम्ही त्यांना शोधा, ते तुमच्या जवळच आहेत. तुम्ही त्यांना फक्त एक
मनापासून जर हाक मारली ना तर ते तुमच्या आजूबाजूलाच असतं. पण हे शोधण्यासाठी ना जन्म निघून जातो माणसाचा. त्यांच्या कृपेने मला लवकर भेटले. बरोबर. खरंच त्यांची कृपा आहे आणि खरंच त्यांचीच कृपा आहे की ते आजही सानिध्यात म्हणजे माझ्या बरोबर असतात. मला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करतात. बरोबर. बघा ना, आज 12 म्हणजे मला असं वाटतं 9 महिन्यानंतर मी आज इथे परत बसलो, ते ही त्यांची कृपा आहे. 9 महिनेमध्ये आपण का नाही बसलो? काय कोणत्या तरी काहीतरी गोष्टी असतात, काय असतं, या सगळ्या गोष्टी घडत राहिल्या. त्याच्यानंतर मग तुम्ही पण मला कॉन्टॅक्ट करायचे. पण आज तो योग होता, तो त्यांनी घडवला आणि आज आपण इथे बसलो. मी तर नेहमी मानतो की क्षण आणि क्षण, माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि क्षण त्यांनी लिहिलेला आहे. म्हणजे मी या गोष्टीला नकारच देत नाही. मी नेहमी म्हणत असतो की जे काही माझ्या आयुष्यात घडतं हे तेच घडवत आहेत. मी 100% स्वामींना मानतो, 100%. मी एकही % स्वतःला मानत नाही. बरोबर. जे करतायत आणि ज्या अनुभूती देत आहेत ते देत आहेत, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. आपण नेहमी वेगवेगळ्या विचारांत असतो, वेगवेगळ्या गोष्टीत असतो आणि आपण परमेश्वराला अरे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते, पण आपण ते बोलतोय त्यांच्याशी, पण ते तुमच्या अवतीभोवतीच आहेत. पण तुम्ही त्यांना हाकच मारत नाही, फक्त पाहिजे यासाठी हाक मारताय ना. काहीतरी पाहिजे बस पाहिजे यासाठी हाक मारतायत. पण ते तुमच्या आजूबाजूला आहेत. निस्वार्थी प्रेमाने हाक मारा बघा, जवळ येतील आणि ते बोलतील बाबा काय रे, कुठे अडचणीत आहेस, काय झालं, मी आहे ना बरोबर, कशाला चिंता करतो. ही हाक जेव्हा तुमच्या कानात येते ना, समजून जायचं की आता तुम्ही सगळी चिंता सोडून द्यायची. बरोबर आहे. ते तुमच्या बरोबर आहेत आणि सगळं कार्य ते परफेक्ट लेवलला तुमच्या घेऊन जातात. साक्षात्कार होते ना मागे पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितले होते, ते फार लोकांना असं कनेक्ट झालं आणि आवडलेत. कारण की काय की त्या गोष्टींना इतर लोकांसोबत पण कुठे ना कुठे होत असतात, पण ते ओळखता येत नाही त्यांना. पण ह्या पॉडकास्ट नंतर ना बऱ्याच लोकांनी ती गोष्ट कनेक्ट केली. तर साक्षात्कार विषयी आपल्या त्या पॉडकास्ट नंतर जे स्वामींचे साक्षात्कार झाले ते प्लीज तुम्ही आपल्या ऑडियन्सला सांगा. बघा, मी तुम्हाला नेहमी म्हटलंय, पहिल्या पॉडकास्टमध्ये पण म्हटलंय मी की सगळ्यात महत्त्वाचं, मी पॉडकास्ट नाही म्हणणार, मी अध्यात्माविषयी आणि स्वामींविषयी सगळं बोलतोय आणि प्रत्येक सामान्य माणसामध्ये स्वामी आहेत, फक्त तुम्ही शोधलं पाहिजे हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. याच्या पलीकडे काही नाही आहे. तर कसं आहे की साक्षात्कार केव्हा होतो? जेव्हा तुमची भावना निर्मळ असते, जेव्हा तुम्ही त्यांना पुरेपूर मनापासून मानता आणि तुम्ही त्यांच्यावर नितांत आणि निस्वार्थी भक्ती करता, तेव्हा तुम्हाला साक्षात्कार होत असतात. मी मगाशीच म्हटलं, मी 100% त्यांना मानतो. मी 1% सुद्धा मला स्वतःला मानत नाही. जे काही करतात तेच करतात, जे घडवतात तेच घडवतात. मग तीच गोष्ट आहे, साक्षात्कार केव्हा होतो? जेव्हा तुम्ही इथून मनापासून त्यांना जेव्हा हाक माराल, मनापासून त्यांचं नामस्मरण कराल, मनापासून त्यांची साधना कराल, तेव्हा तुम्हाला साक्षात्कार होतो. आणि मला असं वाटतं माझ्या बाबतीत तेच होतं. बरोबर. माझ्या बाबतीत तेच होतं की मनापासून जे आहे ते मनापासून, काही मागायचा विषयच नाही करत. त्यांना माहिती आहे काय मागायचं, त्यांना माहिती आहे दिलंय, सुंदर दिलंय, सगळंच चांगलं दिलंय, अजून काय वेगळं मागायचं. त्यांना माहिती आहे काय करायचं काय नाही करायचं, त्यांना माहिती आहे आणि ते करतातच. तारक मंत्र हा जो विषय ना, तारक मंत्र तुम्ही कधीतरी म्हणून बघा. मी म्हणतो असं नाही, कधीतरी तुम्ही सुरुवात नसेल केली तर आजपासून सुरुवात करा तारक मंत्र म्हणायला. एक एक ओळ आहे ना, मस्तपैकी वाचन करा त्याचं. त्या तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे ना, तुम्ही विचार नाही करू शकणार. तुमची जी काही संकट आहेत ना, ते 5 मिनिटात निघून जातात. बरोबर. तुम्ही विसरता की माझ्यावर कोणतं तरी संकट आहे. परत दुसऱ्यांदा तारक मंत्र म्हणा, काही वेळानंतर म्हणा. त्याच्यानंतर ते दुसऱ्यांदा म्हटल्यानंतर तुम्ही हे विसरून जाता की अरे माझ्यावर काहीतरी संकट होतं, आता मी आहे ना ते हळूहळू विसरतोय आणि परफेक्ट लेवलला चाललोय, रिलॅक्स होतोय. तिसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही दिवसातून तारक मंत्र म्हणता, तेव्हा त्या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती तुमच्यात तयार होते. हे तारक मंत्र एवढा पॉवरफुल आहे. बरोबर आहे. आणि ही तारक मंत्राची ताकद आहे. मी बोललो ना, म्हणजे लॉकडाऊनमध्ये मला
जवळजवळ 3-3:15ला जाग यायची, 2:15ला जाग यायची आणि 2:15ला खिडकीच्या बाजूला झोपायचो मी. बेड तिथेच होता आणि खिडकीतून तारक मंत्रांचा आवाज आणि एवढा स्पष्ट यायचा ना, एक एक शब्द न शब्द खड्यासारखा मी ऐकायचो तारक मंत्रांचा. आणि तारक मंत्र ऐकल्यानंतर मी त्या बेडवर बसायचो, एकदम शांत बसायचो. समोर स्वामींचं मस्तपैकी फोटो होता, जो माझ्या घरात आजही आहे. आणि आता त्याची पण एक हिस्ट्री आहे त्या फोटोची, मी मागच्या वेळेस थोडीशी सांगितलेली. पण त्या फोटोमधून मला मुमेंट्स मिळतात. त्या फोटोकडे बघायचो, स्वामींच्या त्या तस्विरीकडे बघायचो आणि मी मस्तपैकी स्वामींचं नामस्मरण 10-15 मिनटं करायचो आणि त्यानंतर मी झोपून जायचो. असं एकदा नाही घडलं, असं बरेच वेळा घडलं. लॉकडाऊनमध्ये तर घडतच होतं. त्याच्यामुळे तर काय प्रश्नच नाही. कारण मी तुम्हाला बोलतो ना, मी नेहमी विचार करतो की माझ्या अवतीभोवती ते आहेत आणि मला प्रत्येक गोष्टीसाठी प्रेरणा देत आहेत, मला चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत. आणि मला असं वाटतं की जे काही माझ्या हातून होत आहे ते त्यांच्यामुळे होत आहे. बरोबर. आता तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार, मी आत्ता मागच्या महिन्यात नोव्हेंबरला उज्जैनला गेलेलो, महाकालेश्वर मंदिरात गेलो आम्ही. रात्री भस्म आरतीला आम्ही लाईन लावली, भस्म आरतीला आतमध्ये गेलो तर 4-4:30 वाजलेले, आरतीला सुरुवात झाली आणि मी समोरच म्हणजे त्या लाईनमध्ये आम्हाला त्या पंडालमध्ये आम्हाला बसलो, आम्ही तिथे बसलो म्हणजे उभे होतो आणि मस्तपैकी आरती चालू होती. ते रूप, महाकालेश्वराचं ते रूप आणि तो जो माहोल, वाटलंच नाही की रात्रीभर जागरण झालं आहे. अच्छा. एवढा मंत्रमुग्ध झालो आम्ही. आणि महाकालेश्वराच्या गाभाऱ्यात मी स्वामींना बघितलं. अच्छा. महाकालेश्वराच्या गाभाऱ्यात स्वामींना बघितलं मी. तिथे त्यांचं दर्शन घेतलं, तिथे हात जोडले, मला महाकालेश्वराचं दर्शन झालं, स्वामींचं दर्शन झालं. बरोबर. मी आराध्यच त्यांना मांडलंय, मला प्रत्येक रूपात ते दिसतात. बरोबर आहे, ते माझे आराध्यच आहे. मी बोललो ना तुम्हाला, मला म्हणजे असं कधी कधी वाटतं की अरे काय चाललंय तुझं, काय चाललंय, तू गणपतीच्या मंदिरात घेतो स्वामींचं नाव, अरे तू महाकालीच्या मंदिरात आहे, तिला पण तू स्वामीच म्हणतोय, स्वामी माऊली म्हणतोय, स्वामी आई म्हणतोयस. पण नंतर विचार करतो ते सगळ्या स्वरूपात आहेत. बरोबर. ज्या स्वरूपात मी बघेल त्या स्वरूपात ते आहेत. स्वामी आहे, स्वामी आहेत आणि तेच आहेत. ते ब्रह्मांड नायक आहेत आणि सर्वस्वी ते आहेत. कसं आहे माहिती सागरजी, मला वाटतं की 9 महिन्यानंतर मी परत एकदा या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झालो, या पॉडकास्टमध्ये इन्व्हॉल्व झालो. त्या 9 महिन्यामध्ये मला बरेच, म्हणजे पहिला पॉडकास्ट मला वाटतं जवळजवळ 2.25 लाख लोकांनी बघितला आहे आणि 2.25 लाख व्ह्युअर्स आहेत त्याला, तुम्हाला तर चांगलं माहिती आहे. आणि त्यानंतर बरेच लोकांचे फोन आले. अच्छा. बरेच लोकांचे फोन आले, बरेच लोकांच्या काही काही अडचणी होत्या. मी भेटलो, काही लिमिटेड लोकांना भेटलो मी, असं नाही की नाही भेटलो. पण तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार, 4,500 ते 5,000 फोन आले आणि मी उचलले नाही आहेत. क्षमा करावी मला, मी उचलले नाही आहेत. उत्तरं कोणाकोणाला कशी देऊ? खरं प्रत्येकाला फोनवर उत्तर पाहिजे, कसं देऊ? प्रत्येकाला फोनवर उत्तर पाहिजे. प्रत्येकजण म्हणतो हे असं 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 असं, कसं काय देऊ? शक्यच नाही. तुम्ही भेटल्याशिवाय मी काही बोलूच शकत नाही, कसं काय बोलणार? आणि तुम्हाला फोनवर आन्सर्स पाहिजे, नाही बोलू शकत मी. 4,500 फोन आले, 4,500 मिस कॉल आहेत, मॅसेजेस आहेत. मला असं वाटतं त्याच्या दुप्पट मॅसेजेस आहेत. तो फोन बंद केला आहे, उद्यापासून चालू करणार आहे. त्या कालावधीत जी माणसं भेटली मला, आता तुम्ही म्हणजे माझ्या एक मित्राचं उदाहरण सांगतो. काही वर्षापूर्वी मला ते लास्ट टाईमच सांगायचं होतं, पण ते राहून गेलं. मी तुम्हाला मागच्या पॉडकास्टमध्ये म्हणालो की 2019च्या घटनेनंतर ते जे काही मी नामस्मरणाला बसलो आणि जवळजवळ 4.5-5 तास जे नामस्मरण माझ्या मुखातून झालं ते त्यांनी करून घेतलं. माझ्या मुखातून झालं म्हणजे त्यांनी ते करून घेतलं. माझ्या आयुष्यात मी कधी एवढं नामस्मरण केलं नव्हतं. आणि त्या म्हणजे स्वामींच्या नामस्मरणातून उठल्यानंतर
म्हणजे अक्षरशः पाया पडण्यासाठी लोक उभी होती आणि मी आश्चर्यचकित होतो की हे काय घडतंय. तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. पॉडकास्टमध्ये तुम्ही येऊन तुमचा अनुभव शेअर करून आपण तो लोकांपर्यंत पोहोचवू. पण त्यानंतर जे विलक्षण चेंजेस झाले माझ्या लाईफमध्ये ते अतिशय विलक्षण होते आणि आजही ते चेंजेस होत आहेत. आजही ते चेंजेस होत आहेत. ते विलक्षण चेंजेस म्हणजे समोर कोणताही व्यक्ती आला तर मी त्याला पूर्ण स्कॅन करतो, ते डोळे त्याला स्कॅन करतात आणि त्याच्या भूतकाळाविषयी आणि पुढे तू काय करायला पाहिजे, कोणती साधनं करायला पाहिजे, तू कोणतं नामस्मरण करायला पाहिजे तर तुला गती मिळेल आणि तर तुझी प्रगती होईल, हे मी सांगायला लागलो. अच्छा. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार, 4,500 मधून मी हार्डली 100-125 लोकांनाच भेटलो. अच्छा. जास्त लोकांना नाही भेटलो. तर मला वाटलं, कारण ऑफिसचं नियोजन नव्हतं, ऑफिस रेडी केलंय मी, पण ऑफिसचं नियोजन नव्हतं, कोणाला भेटायला कुठे बोलू, बरोबर आहे, नाही बोलवलं मी. पण त्यापैकी म्हणजे एक थोडंसं मागे जातो की माझे मित्र आहेत. अच्छा. त्यांचे वडील झाले ॲडमिट झाले. मला सकाळी त्यांचा फोन आला की अरे असं असं आहे, वडिलांना ॲडमिट केलं आहे आणि तर त्यांना अटॅक आला आहे, असं असं आहे. तर मी बोललो काय झालं अचानक, नाही बोलतो ठीक होते पण त्यांना अटॅक आला, ॲडमिट केलं. मी बोललो आता कसे आहेत, तर ते बोलले की नाही ठीक आहे, आता ठीक आहे, बोलतात सगळं व्यवस्थित. आणि तर मी बोललो आपण जाऊ संध्याकाळी बघायला, त्यांना बघायला जाऊ आपण. तर आम्ही संध्याकाळी आमचे मित्र आणि मी आम्ही गेलो बघायला हॉस्पिटलमध्ये आणि ते व्यवस्थित फिरत वगैरे होते, चांगलं म्हणजे असं लॉबीमध्ये थोडे पाय मोकळे करत होते. आम्ही लॉबीमध्येच भेटलो आम्ही त्यांना. बोललो कसे आहात तुम्ही, कसं काय चाललंय, काय बोलतो मी एकदम ओके आता, उद्या घरी जायचं आपल्याला. बोललो हां मग काय उद्या घरी जायचं आपल्याला. आणि तेवढ्यात त्यांनी माझ्या हातात हात मिळवला. त्यांनी जेव्हा हातात हात मिळवला ना, मी थोडा व्हायब्रेट झालो आणि व्हायब्रेट अशा पद्धतीने झालो की मला काही सुचलंच नाही मी एक्झॅक्टली काय झालंय. आणि मग ते त्या हॉस्पिटलच्या रूममध्ये गेले आणि मग माझा मित्र आणि मी बाहेर पडलो आणि आम्ही निघालो. पण माझ्या ते डोक्यातच राहिलं की अरे एवढा परफेक्ट झालाय माणूस आणि उद्या काहीतरी वेगळं घडणार आहे. अच्छा. मी माझ्या मित्राला सांगितलं, मी म्हटलं पप्पा ओके आहेत ना रे, तर मला म्हणतो हो आता तर परफेक्ट आहे, उद्या परवा घरी येऊन जाऊ म्हणलं, 1-2 दिवस लागतील. म्हटलं ठीक आहे. म्हटलं बघ बाबा, मी त्याला म्हणजे एक सल्ला देत होतो की जन्म मृत्यू हा आहे ना, हा आपल्या हातात नाही आहे म्हटलं. जन्म आणि मृत्यू हा आपल्या हातात नाही, हा परमेश्वराच्या हातात आहे. त्यांनी जिथे ठरवलंय तिथे ते जन्माला घालतील, त्यांनी जिथे ठरवलंय ते घेऊन जातील, ते त्यांच्या हातात आहे. ह्या गोष्टी घडतच राहणार लाईफमध्ये. त्याच्यामुळे ना कधी शॉकिंग नाही व्हायचं म्हटलं, सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची ताकद आपल्यात ठेवायची. तो विचार करत बसला, हा मला आता का सांगतोय, हा असं का बोलतोय, तो विचार करत होता पण तो बोलू शकला नाही माझ्याशी या विषयावर, कारण तो पण वडील ॲडमिट आहे. हा तर त्याच्यामुळे तो नाही बोलतो, हा बरोबर आहे तू बोलतोयस, बरोबर आहे, ठीक आहे. बोललो नाही पप्पा, पण कसं आहे म्हटलं की आपण सगळ्या गोष्टीला तयारीत राहायचं म्हटलं. शेवटी हॉस्पिटल आहे, ते आजारपण हे येतच राहणार, एवढा पण धक्का नाही लागला पाहिजे आपल्याला. तर तू व्यवस्थित राहा आणि आपण सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची ताकद ठेवायची आपल्यात. तुम्ही एक इंडिकेशन दिलं त्यांना. डायरेक्ट बोलू कसा, बरोबर. आणि मी घरी गेलो माझ्या, तो त्याच्या घरी गेला. सकाळी 6:15-6:30 फोन आला, पप्पा गेले. आणि हे मला आदल्या दिवशी माहिती होतं, पण मी त्याला डायरेक्टली बोलू शकत नव्हतो, कारण डायरेक्टली मी कोणालाच काही बोलत नाही. जे काही प्रॉब्लेम्स असतील ना त्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो, त्याला निस्तरण्याचा विचार करतो आणि आध्यात्मिक मार्गातून, नामस्मरणाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून त्या कशा काही व्यवस्थित होतील आणि तो कसं काय सुरळीत होईल याचा विचार करतो. पण डायरेक्टली मी कधीच कोणाला काही बोलत नाही. आणि
जेव्हा 6:15-6:30ला फोन होता, मला शॉकिंग नव्हती ही गोष्ट, कारण जेव्हा त्यांच्या हातात हात मिळवला ना, मला कळून झालेलं की हे जास्त दिवस राहणार नाही. आणि सेकंड डेला ते गेले. ह्या गोष्टी माझ्यामध्ये येत गेल्या. अशा बऱ्याच गोष्टी येत गेल्या आणि मी समोर बोलायला लागलो, समोर सोल्युशन द्यायला लागलो, समोर मार्ग दाखवायला लागलो. सगळ्या काही गोष्टी या पद्धतीने होत गेल्या. सगळं झालं. मग एक 10वा एक दिवस झाला आणि तो मला बोलतो, हेमंत तू मला त्याचसाठी सांगत होत असणार आहे. मी बोललो डायरेक्ट कसं बोलू तुला, पण म्हटलं कसं आहे, सांगणं गरजेचं होतं तुला. आता तू खंबीर तर झालास. नाही रे बोलतो, मग तू डायरेक्ट का. मी बोललो अरे कसं बोलू, परमिशन नाहीये ती. आणि वडील त्यांचे त्यावेळी रिकवर झालेले जाणार होते. आपण ऍक्च्युली सगळ्यांना वाटलेलं 2 दिवसांनी ते घरी जातील, रिकवर झालेली व्यक्ती. पण मला त्यांच्या हातात हात मिळवल्या वाटलंच नाही की ते रिकवर झालेत. वाटलंच नाही मला ते. मला हे वाटलं की हे जास्त दिवस आपल्यात नाही आहेत. मला हे वाटलं आणि त्या गोष्टीने मी शॉकिंग होतो. पण ठीक आहे, आता काय बोलणार, शेवटी ती परमेश्वराची इच्छा असते. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, जन्ममृत्यू आपल्या हातात नाही. जन्ममृत्यू सोडा हो, काहीच आपल्या हातात नाहीये. काहीच आपल्या हातात नाही. सर्वस्व तेच आहे. तेच सगळं घडवतात, तेच सगळं फिरवतात. ब्रह्मांड नायक कोणाला म्हटलंय? ब्रह्मांड म्हणजे सगळं ब्रह्मांड, ऊन पाऊस वारा सगळं तेच फिरवतात, निसर्ग तेच फिरवतात. तर मग बाकी गोष्टीचे प्रश्नच येत नाही हो. आपण प्यादे आहोत. आपल्याला जसं ठेवलंय आपण ऑपरेट होतोय. बाकी त्यांना माहिती कोणाला कुठे काय द्यायचं, कोणाला काय द्यायचं. माध्यम असू शकतो आपण, पण परमेश्वर नाही आहोत आपण. ब्रह्मांड नायक तेच, याच्या पलीकडे काहीच नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी होत गेल्या आणि त्या एक एक मग ह्या कालावधीमध्ये ज्या एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये पण बऱ्याच अशा गोष्टींना एकदा एक हे झालं. म्हणजे एक लग्नाचा विषय होता आणि म्हणजे लग्न वगैरे सगळं जमलं, सगळं झालं आणि माझ्या एका मित्राच्या माध्यमातून की ती फॅमिली माझ्यासमोर आले आणि मला सांगितलं की हा मुलगा ही मुलगी असं झाले, यांचं लग्न जमवलं आहे आणि आता तुम्ही बघा. म्हणजे असं मी या दोघांचे फोटो बघितले, मी थोडंसं हे झालं. म्हटलं लग्न जमलं आहे? तर मला म्हणतात हो, लग्न जमवून आलो आम्ही, जमलं आहे सगळं व्यवस्थित. मी बोललो या मुलीचं या मुलावर लग्न नाही होऊ शकत म्हटलं. ओके. तर मला म्हणतात की नाही बोलतो, आम्ही तर जमवून आलो लग्न. ते एका मित्राच्या माध्यमातून वाया आलेली विषय होता तो. तर मी म्हणालो ठीक आहे, पण तुम्ही जे दाखवताय ना, मला असं वाटतं म्हणजे फेस रीडिंग करून तुम्हाला ते म्हणजे मी फोटो बघितल्यावर मला म्हणजे फोटो बघून पण मी हल्ली बोलायला लागलो, हे पण माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट. माझ्या लाईफमध्ये जे घडतं हे सगळं आश्चर्याचंच आहे. म्हणजे हे काही मलाच अनबिलिव्हेबल आहे, हे कसं घडतंय ते. आणि मी या खोलात शिरत पण नाही. का नाही शिरत? नाही दिलंय ना त्यांनी, मग मी कशाला उगाच जाऊ आतमध्ये की का दिलं, कसं दिलं, मलाच का दिलं, हा प्रश्न विचारून झालेला आहे. मला उत्तरच नाही मिळालं. मी कशाला त्या खोलात जाऊ, अजून गरजच नाहीये. होतंय ना काहीतरी माझ्या माध्यमातून, मला माध्यम करून जर ते काहीतरी चांगलं करून घेतायत माझ्याकडून, ती चांगली गोष्ट आहे ना, वाईट कुठे याच्यात. मी म्हणालो त्यांना की मुश्किल आहे म्हटलं. म्हणजे मला तर असं वाटतं, माझं असं मत आहे, पण आता तुम्ही बघा कसं काय. 4 दिवसांनी त्यांना फोन आला की त्या मुलीला या मुलाबरोबर लग्न नाही करायचं. आणि मग मला त्यांनी सांगितलं असं असं घडलं, असं तसं. मला जाणीव झालेली म्हटलं, ठीक आहे काय हरकत नाही, झालं तो विषय झाला. तेच होणार होतं. हां, जे होणार होतं होणार. कसं आहे आता त्या मुलीला जर लग्न करायचं नाहीये त्याच्याबरोबर, ओके नो प्रॉब्लेम. कुठेतरी तिचं आयुष्य चांगल्या ठिकाणी अजून वेगळ्या ठिकाणी जाईल, त्या मुलाचं आयुष्य अजून चांगल्या ठिकाणी जाईल, वेगळ्या ठिकाणी जाईल. म्हणजे हे तर होणारच आहे ना. म्हणजे असं नाही आता ते यांच्याबरोबर जमलं नाही म्हणजे तिचं काही लग्नच होणार नाही किंवा याचं असं काही नाही. मिसमॅच होतं, ते मिसमॅच
काढलं तुम्ही. मॅच झालं. बरोबर. असं आहे, ते दुसरीकडून निघून गेलं ते. तर कसं होतं की ह्या काही काही गोष्टी असतात आणि कालांतराने 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी त्याच मुलाचं लग्न. मग आता ती जी फॅमिली आहे ती माझ्याकडे आवर्जून आली. अच्छा. दादा, हा मुलगा तुझ्या समोर आहे आणि ही मुलगी आहे, जमवून टाका. अच्छा. तुम्ही जमवून टाका, काही कसला विचार करू नका, जमवून टाका. बरोबर. पत्रिका जमत नाही. मी म्हटलं मी जेव्हा बोललोय की जमवून टाका, तर मी नाही बोललो. बरोबर. माझ्या माध्यमातून कदाचित नाही 100% ते बोलले. आणि मी म्हणतोय जमवा, बाकी तुमची इच्छा. मी कधी फोर्स नाही करत कोणाला, बाकी तुमची इच्छा, पण पत्रिका ही बंद करा, लग्न जमवून टाका. हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकी तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. पण त्यांनी माझ्यावर पुरेपूर 100% विश्वास ठेवला. कारण पहिल्यांदा तुम्ही जे सांगितलं तसं ते झालं. एक्झॅक्टली 100% विश्वास ठेवला आणि लग्नाला लागले. तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार, लग्न एवढा थाटामाटात झालं आणि ते दोघंही आज मस्त सुखी व्यवस्थित आहेत. तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. पॉडकास्टमध्ये तुम्ही येऊन तुमचा अनुभव शेअर करून आपण तो लोकांपर्यंत पोहोचवू. मला एक कळत नाही की पत्रिका बनवतो कोण? देव. ग्रह तारे वगैरे सगळं. पत्रिका त्यांच्याच माध्यमातून ठरते की कोणता ग्रह कुठे असावा, कोणता ग्रह काय असावा वगैरे. आणि जर ते ग्रहांची दिशा, ग्रहांचा रकाना, जे काही जागा आहेत ते ठरवतात. जर त्यांनीच ठरवलं आहे की सगळी ग्रह दिशा बदलून जर यांचं ठरवायचं आहे, तर मग ते ठरवत आहेत ना. आपण कोणी ठरवणार आहे? मी तर मगाशीच म्हटलं 100% ते आहेत. जर त्यांनी होकार दिला तर विषय संपलेला असतो. तिथे विषय दुसरा येतच नाही. पण ह्या गोष्टी घडत जातात. सगळ्यात महत्वाचं तुमचा परमेश्वरावर असलेला विश्वास. आणि सगळ्यात महत्वाचं की माणूस हा परमेश्वर नाही. मग तो कोणताही माणूस असो. माणूस हा माध्यम असू शकतो, परमेश्वर नाही. कोणत्याही माणसाने स्वतःला परमेश्वर समजू नये. जर तुम्ही माझं पॉडकास्ट रिलीज करताय, तर मी आजही सांगतो की मी शून्य आहे. 100% स्वामी आहेत. ते ज्या काही पद्धतीने मला बोलायला सांगतात, समोर आल्यावर पटकन बोलतो मी. ज्या काही पद्धतीने ते मला जे काही सिग्नल देतात तेच मी बोलतोय. बाकी माझा कसलाच अभ्यास नाही. लास्ट टाइम मी सांगितलं, मी ना काही ज्योतिष शिकलो, ना मी काही दुसरा कोणता कोर्स शिकलो किंवा अजून काही नाही शिकलो मी. पण मी हे बोलतोय. मला एका माणसाने विचारलं, तू कोण आहेस? ज्योतिषी आहे का तांत्रिक आहेस तू? मी बोललो मी साधक आहे. मी बोललो त्यांचा साधक आहे मी आणि त्यांची साधना मी करतो, बस. याच्या पलीकडे मी काही नाही करत. स्पष्ट विचारलं त्याने मला. अरे बोलतो, तू एवढा दणादण बोलतोयस, तू कसं काय बोलतो? तुझ्या हातात पण अंगठ्या बिंगठ्या काही नाही. बोला, अरे बाबा अंगठी नाही, फक्त ही रुद्राक्षाची माळ आहे माझ्याकडे, बाकी काही नाही आहे. त्यांनी काही सांगितलंच नाही काय घाल म्हणून, तर मी काही घातलंच नाही. मी आता जे आहे ते आहे असं. त्यांनी सांगितलं तर घालेल पण कदाचित. आणि जे काही माझ्याकडे जे काही लोक येतात ना, मी खरं सांगतो तुम्हाला, मी कोणाला काही घालायला सांगत नाही. स्पष्ट सांगतो. मी त्यांना साधना सांगतो, नामस्मरण सांगतो, साधना किती वेळा आणि कोणत्या दिवशी करावी ते सांगतो, कोणत्या परमेश्वराची साधना करायची, देवीची करायची, देवाची हे सांगतो. बस हेच महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, भूक आपल्याला लागते ना तर आपणच करायचं असतं. भूक आपल्याला लागते तर आपणच जेवायचं असतं. आपण म्हणतोय की मला भूक लागली आणि बाजूच्याने जेवायचं, नाही होणार. तर तुमचं पोट कसं काय भरेल? तुम्हाला सोल्युशन कसं काय मिळेल? साधना जर तुम्हाला सांगितली तर तुम्ही करायचं. तुमच्या आई वडिलांनी करून नाही चालणार. जर कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जातो, भूक लागली तर आपण ऑर्डर करतो की नाही? आपण ऑर्डर करतो. आपण 15 वर्षाचे, 20 वर्षाचे, 25 कितीही वर्षाचे असलो तरी ऑर्डर करताना आपणच ऑर्डर करतो. मग आपल्याला जर भूक लागली आहे तर मग आपणच जेवलं पाहिजे ना. मग साधना जर आपण केली तर आपण
प्रगतीच्या मार्गावर आहोत. बरोबर. नामस्मरण केलं, प्रगतीच्या मार्गावर आहोत. फक्त एक कधी लक्षात घ्या, कधी सागरजी, मी तुम्हाला प्रत्येक माणसाला आवर्जून सांगितलेलं आहे, झटपट कुछ मिलने वाला नहीं है. जो झटपट मिलेगा वो झटपट जाएगा. ते ठरवणार आहे तुम्हाला काय द्यायचं, कधी द्यायचं, ही वेळ आणि काळ ते ठरवणार. तुम्ही ठरवू शकत नाही. आपण आपल्या हातात कर्म दिलंय, कर्मकांड दिलंय, आणि मला असं वाटतं आपल्या हातात जे कर्म दिलंय तेच कर्म आपल्याला करायचे आहेत. आपल्या हातात नामस्मरण दिलंय, बरोबर, नामस्मरण करायचे, साधना करायची. साधना आणि नामस्मरण हा असा मार्ग आहे की त्या मार्गातून तुम्ही प्रगतीच्या मार्गावर जाल, तुमची कधीच अधोगती होणार नाही. त्याच्यानंतर तुमच्या लाईफमध्ये कोणतंही संकट येऊन द्या, त्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद जी आहे ती नामस्मरणातून होते. आपण स्वामींना ब्रह्मांड नायक म्हणतो. आपण स्वामींना ब्रह्मांड नायक म्हणतो. त्या ब्रह्मांड नायकाचं, जे ब्रह्मांड फिरवतात, त्या ब्रह्मांड नायकाचं नाव जर आपण आपल्या मुखातून घेतलं तर तुम्ही विचार करावं, कोणतं संकट येणार आहे तुमच्या समोर, आणि आलं तरी ते ताकद निर्माण करणार आहेत. असं सरळ वेगळ्या पद्धतीने निघून जाईल. ते माहिती पण नाही पडणार संकट होतं की काय होतं ते. मग का दचकायचं? आपण एवढ्याशा गोष्टी पण आपल्याला संकट वाटतात का? कारण काय? अरे तुमच्या मागे नामस्मरणाच्या माध्यमातून जर ब्रह्मांड नायक उभे आहेत तर तुम्ही कोणत्या संकटाला घाबरताय? अशीच एक छोटीशी घटना झाली कोल्हापूरचे. तुम्हाला हे सांगतो म्हणजे की तो पॉडकास्ट झाल्यानंतर कोल्हापूर, नाशिक, पुणे, नागपूरवरून भेटायला माणसं आलेली मला. नागपूरवरून भेटायला माणसं आली, कोल्हापूरवरून आली, त्याच्यानंतर नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईतून तो भरपूर लोक आले. डोंबिवली, कल्याण, ठाणे, मुंबई वगैरे. तर माझे एक मित्र आहेत आणि मित्राची म्हणजे फॅमिली तिथे राहते. मित्राची फॅमिली म्हणजे म्हणजे एक वेगळी काय म्हणतात, नातेवाईक वगैरे तिथे राहतात. मुलगा चांगला ऑफिसर वगैरे आहे. आणि आमच्या म्हणजे मी त्याला एकदा दोनदा बघितलेलं आहे. चांगली फॅमिली आहे, मस्त वेल सेट फॅमिली, सुसंस्कृत फॅमिली, अतिशय उत्तम फॅमिली. आणि एकदा असं आम्ही भेटलेलो कोणत्या तरी माध्यमातून, मी त्याला बघितलेलं होतं. तर मला कोल्हापूरवरून फोन आला. पहिले त्या मित्राचा फोन आला. मला म्हणतो, सर असं असं आहे आणि तो आजारी आहे, माझा नातेवाईक जो आहे, आपण बघितलेलं. तर मी बोललो तू मला फोटो पाठव, मी जे बघितलं आहे ना तर त्याची मला फोटो पाठव. तर त्याने मला फोटो वगैरे पाठवला. आणि तर मी म्हटलं ठीक आहे, बाजूला कोण आहे त्याच्या म्हटलं. आणि तो ॲडमिट आहे. त्यांनी मला सांगितलं तो आजारी आहे आणि ॲडमिट आहे, तो 7-8 दिवस झाले तो ॲडमिट आहे. म्हटलं बाजूला कोण आहे? तर मला म्हटलं त्याची आई आहे. म्हटलं त्याच्या आईला माझा नंबर दे, मला त्यांच्याशी बोलायचं. आणि ताप पण त्याचा 106, 107, 108 असा ताप. एक चांगल्या फर्ममध्ये मॅनेजर आहे तो, म्हणजे चांगल्या फर्ममध्ये त्याने मॅनेजरचं काम करतोय तो. तर त्याच्या आईला फोन नंबर दिल्यानंतर त्यांनी मला लगेच फोन केला की सर असं असं आहे, माझा मुलगा आजारी आहे, 7-8 दिवस झाले, त्याचा ताप उतरत नाही आहे, कधी 105 होतो, कधी 106 होतो ताप, आणि एवढ्या मोठ्या त्याला व्हायब्रेट होते, बॉडी त्याची व्हायब्रेट होते. म्हटलं आई तुम्ही कुठे आहात आता? बोलतात मी हॉस्पिटलमध्ये आहे. पहिलं रूमच्या बाहेर या. ते रूमच्या बाहेर आले. रूमच्या बाहेर आल्यानंतर मी म्हणालो घर किती लांब आहे? तर मला म्हणतात की घर एक थोडंसं एक 15-20 मिनटं, अर्धा तासाच्या अंतरावर आहे. बोललं घरी कोण जाऊ शकेल? तर मला म्हणाला की हो जाऊ शकेल कोण, आम्ही जाऊ शकतो. एक काम करा, तुमचा देवारा आहे? ते मला म्हणाल्या हो. बोललं देवाऱ्यात ना दत्त महाराजांची विभूती आहे. ओके. देवाऱ्यात तुमच्या त्या देवाराच्या ड्रॉवरमध्ये, स्पष्ट बोललो मी, म्हणजे असं काय हे नाही, देवाराच्या ड्रॉवरमध्ये दत्त महाराजांची विभूती आहे, ती घ्या आणि तुमच्या मुलाला लावा. त्या मला म्हणतात फोनवर अशी काही विभूती वगैरे मला आठवत नाही दादा, म्हणजे अशी काही विभूती वगैरे असेल ना मला आठवत नाही. मी म्हटलं मी काय म्हणतोय फक्त तेवढंच बघा, तुम्ही जा, ती विभूती आहे, ती विभूती काढा आणि त्याला लावा.
तर त्या गेल्या ड्रॉवर उघडलं, एका कोपऱ्यामध्ये दत्त महाराजांची विभूती त्यांना मिळाली. विभूती मिळाली, त्या ऑलरेडी शॉकिंग होत्या की देवारा माझा, बरोबर. हे तुम्हाला कसं माहिती? आणि महाराजांची विभूती माझ्या देवाऱ्यात, आणि ती यांना कसं माहिती एवढ्या लांब, आणि हे त्यांनाच नाही माहिती, त्यांनाच माहिती नव्हतं. तर झालं, विभूती त्यांना मिळाली, त्यांनी त्याला विभूती लावली हॉस्पिटलमध्ये. 2 दिवसानंतर तो बरं व्हायला सुरुवात झाला. जेव्हा तो बरं व्हायला सुरुवात झाला, पहिली गोष्ट, विभूती लावल्यानंतर विभूती एका ताकदीने मिळालेली होती. आता सगळ्यात महत्त्वाचं, मला कसं कळलं तर मलाही माहिती नाही की मला कसं कळलं. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, 100% स्वामी आहे, मी शून्य आहे. जे ते सिग्नल देतात त्याच पद्धतीने मी चालतो. विभूती लावल्यानंतर सेकंड डे पासून त्याचा ताप उतरायला सुरुवात झाली. 2-3 दिवसात तो ओके झाला. मला फोन केला, मला म्हणतो, दादा मी आता घरी जायचंय, कधी जाऊ? मी म्हणलो, तू शनिवारी घरी जाणार आहेस, चिंता करू नको, तू शनिवारी घरी जाणार. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की शनिवार नाही, सोमवार होणार. मी म्हणलो, तू शनिवारी जाणार घरी. काय डॉक्टरच्या मनात आलं माहिती नाही, शनिवारी डिस्चार्ज कार्ड बनवले, याला घरी पाठवलं. मी बोललो ना तुम्हाला, मला काही कळत नाहीये हे का होतं, मला काही कळत नाही, पण होतं एवढं नक्की, नक्की होतं, काहीतरी होतंय. मी बोललो ना, खोलात नाही शिरायचं मला, मी शिरणार पण नाही. जे होतंय ते चांगल्यासाठी होतं. पण याच्यानंतर ती सगळी फॅमिली शॉकिंगमध्ये होती की दादानी एवढ्या लांबून सांगत होते आम्हाला. घरी गेला, तो रिलॅक्स झाल्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये मला फोन आला. मला म्हणतो, दादा मला तुम्हाला भेटायचं आहे. ठीक आहे, भेटू आपण. म्हटलं, तू ज्या माध्यमातून मला फोन केलास त्यांच्या घरी आहे, मी तुला भेटतो तिथे. याला ठीक आहे. तर तो आला महिन्याभरानी, आणि मग सगळ्या फॅमिलीला घेऊन आला. मला हे पण सांगितलेलं की माझा मुलगा, माझी मिसेस आणि आई वडील, आम्ही सगळेजण येतोय. बोललो, या ना, या. आणि मला 2 दिवस अगोदर फोन केला की दादा मी येतोय. आणि ते ज्यांच्या माध्यमातून आलेले ते माझे जवळचे मित्र आहेत. तर अतिशय जवळचे मित्र आहेत ते माझे. ते सुद्धा एवढे मोठे स्वामी भक्त आहेत. काय माहितीये, स्वामी भक्तांना जोडले जातात, ती चैन आहे. आणि त्याच माध्यमातून सगळं घडत जातं. ते घडवणारे तेच आहेत, ते आपण काय घडवत नाही. आणि तो एवढा मस्त स्वामी भक्त आहे, तो तेजस्वी मुलगा आहे. मग 2 दिवसानंतर त्याच्या घरी आले, आणि घरी आल्यानंतर सगळी समोर फॅमिली बसली. मला म्हणतात की दादा तुम्ही गादीवर बसा. बरं नाही, मी स्टूल घेऊन समोर बसतो, तुम्ही गादीवर बसा. सगळे आई वडील, त्याची मिसेस, तो आणि त्यांचा लहान मुलगा, सगळे समोर होते. माझा मित्र आणि त्याची फॅमिली माझ्या बाजूला बसलेले. बोल बोल, तुझ्या मनात बरेच प्रश्न आहेत, बोल काय बोलायचं आहे तुला. नाही बोलतो, दादा तुम्ही तर सगळं माहिती आहे, तुम्ही सगळं काही जे सांगितलं तेच घडत गेलं. मी असं नाही, मी काय सांगितलं नाही म्हटलं, सांगणारे ते होते, आणि त्यांच्याच माध्यमातून सगळं घडत गेलं. शेवटी उच्च शिक्षित मुलगा आहे तो. तर उच्च शिक्षित मुलगा असल्यामुळे होतंय काय की आपण कसं होतं की आपण एका हायर पोस्टवर जेव्हा काम करतो, सगळ्यांच्या बाबतीत नाही पण काही लोकांच्या बाबतीत, तर आपण ना परमेश्वराला थोडं कमी मानतो. मानत नाही असं नाही, थोडं कमी मानतो. बरोबर की नाही मी करतोय, हा जो मी आहे, मी करतोय मी. पण त्या दिवशी तो पूर्ण सरेंडर होता. की हे काय घडलंय, कसं घडलंय. आणि समोर तर मी त्याला म्हणालो की तुला काय बोलायचं बोलतो बिंदास. नाही दादा सगळं तुम्हाला माहिती आहे. मी हो मला माहिती, म्हणजे त्यांना माहिती, माध्यम मी असेल. ठीक आहे चल, तुला काय बोलायचं नाही, मी तुला सांगतो. बाईक चालवतोस? तो हो. जेव्हा रस्त्याने येत होतास, बाईक बाजूला लावली आणि नाही त्या ठिकाणी लघवी करायला गेलास, तिथून तुला निगेटिव्ह एनर्जी
प्राप्त झाली. ओके. मी निगेटिव्ह एनर्जी म्हणतो, हां. बाकी काही नाही. निगेटिव्ह एनर्जी प्राप्त झाली आणि 2 दिवसांनी आजारी पडलास. अच्छा. तो एवढा शॉक झाला, बोलतो दादा हेच घडलंय. मी त्या रस्त्याने येत होतो आणि बाजूला बाईक लावली आणि लघवी करायला दुसरीकडे गेलो. ते वेगळी जागा होती आणि दुसऱ्या 2 दिवसानंतर मी भरपूर आजारी पडलो. हां. बोलतो दादा तुम्हाला कसं कळलं? हम्म. कारण हे फक्त मला माहिती आहे, मी माझ्या फॅमिलीला पण नाही. हां. बोललो परत हा प्रश्न आला. बरोबर. हा प्रश्न आल्यानंतर मी उत्तर काय देऊ? कसं कळलं? हम्म. मलाच माहिती नाही मला कसं कळलं ते. मी Correct. उत्तर काय देऊ तुला? राईट. म्हटलं काही चिंता करू नको, आता सगळं सुरळीत आहे हां. आणि जे बोलतोय त्या पद्धतीने नामस्मरणाला सुरुवात कर, हम्म. साधना कर, तुझं सगळं व्यवस्थित होईल. हम्म. आणि कामाच्या ठिकाणचं कसलाच विचार नको करू. हम्म. काम आहे ते, कितीही प्रेशर असलं तरी काम करायचंय. हो, हो. आनंदाने नामस्मरण घेऊन काम कर, बघ तू सुरळीत जाशील. हम्म. जॉब सोडायचा मूडमध्ये आहेस ना, सोडू नकोस. अच्छा. तो अजून शॉकिंग झाला. हे कसं कळलं? तो अजून शॉकिंग झाला. हा. मी बोललो असं काही करू नकोस, जॉब कंटिन्यू कर, हां. चांगला जॉब आहे आणि तुझी तिथून प्रगती अजून चांगली होणार. हां. तू चिंता नको करू. प्रेशर असतं, काही दिवस असतं हम्म. आणि काम आहे ते आपलं. हो, तू बरोबर. दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर पण तेवढंच काम नाही, असेल, हो, तिथे मग पण काय तसंच. करणार तू? तो पण जॉब सोडणार का? असं काही करू नकोस. तू तो जॉब कंटिन्यू. आजही तो मुलगा, म्हणजे ही घटना घडून मला वाटतं जून जुलैची घटना असेल, हम्म. आणि आजही तो मुलगा चांगल्या ठिकाणी व्यवस्थित जॉब करतो, नामस्मरण करतो हम्म. आणि सुरळीत आपलं आयुष्य जगतो आपल्या मुलाबाळांबरोबर. अच्छा. नामस्मरणात एवढी ताकद आहे. हां. 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 आणि ही ताकद मी सगळ्यांना सांगतो की ही ताकद परमेश्वराने प्रत्येकाला दिली आहे. हम्म. ही काही मलाच एकट्याला नाही किंवा अजून कोणाला नाही किंवा तुम्हाला नाही, मला ही प्रत्येकाला दिली आहे. हम्म. हम्म. फक्त आपण विसरून जातो. हां. आपण सगळ्या गोष्टी आठवतात आपल्याला, फक्त आपण नामस्मरण करायचं विसरून जातो. हम्म. बाकी सागरजी, तुम्ही आता आपण 9 महिन्यानंतर भेटतोय. हां. तुम्ही मला पॉडकास्टमध्ये परत एकदा बोलवलं. उद्दिष्ट एकच आहे की स्वामी हम्म. जे ब्रह्मांड नायक आहे, हम्म. स्वामी सगळ्यांपर्यंत पोहोचले. साहेब पोचतातच आहे, हम्म. पण त्यांचे साक्षात्कारही सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. बरोबर. तुम्ही मगाशी विद्यार्थ्यांचा विषय काढला, तर सामान्य विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना नामस्मरणाची गरज आहे. हम्म. सगळ्यांना साधनेची गरज आहे. बरोबर. आणि हे नामस्मरणातूनच घडू शकतं. हम्म. याच्या पलीकडे काही पर्याय नाही. हां. म्हणून मी हे पॉडकास्ट चालू करण्याचा उद्देश पण तोच होता आधी, की लोकांपर्यंत भक्ती पोचवायची. आणि तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. पॉडकास्टमध्ये तुम्ही येऊन तुमचा अनुभव शेअर करून आपण तो लोकांपर्यंत पोचवू. सो थँक्यू सो मच दादा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी ओम समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.